विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या तासाला मराठी विषयातील पाठ 9 वारली चित्रकला याविषयी भाग 1 मध्ये अभ्यास केलेला आहे. तर राहिलेल्या भागाचा अभ्यास आपल्याला या तासामध्ये करायचा आहे. तर आपण थोडक्यामध्ये पाठीमागच्या तासाला ज्या पाठीमागच्या तासाला जो अभ्यास केलेला आहे त्याची थोडीशी आवृत्ती आपण घेऊया. पहिल्या तासाला आपण पाहिलेलं आहे की भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. तसेच महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा कशाकशातून लाभलेला आहे हे पाहिलेलं आहे आपण. तसेच वारली चित्रकलेमध्ये कोणकोणत्या विषयाला धरून हे वारली चित्रकार भित्तिचित्रे रेखाटतात हेही आपण अभ्यास केलेला आहे. तसेच आपल्याला जर वारली चित्रकला समजून घ्यायची असेल तर आपण काय करावे लागते आणि हेही आपण पहिल्या भागामध्ये पाहिलेलं आहे. तर आपल्याला आज याच पाठाचा राहिलेला उर्वरित जो भाग आहे तो आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर वारली चित्रकार हे कोणत्याही कलेचे त्यांनी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले नसताना सुद्धा इतकी अप्रतिम अशी चित्रे त्यांना कशी सुचतात असा प्रश्न मात्र पडतो, पाहणाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. आता या लोकांनी मात्र कुठलंही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता सुद्धा अशी अप्रतिम म्हणजे खूप सुंदर चित्र ती कशी काय काढतात याचं आश्चर्य मात्र पाहणाऱ्यांना वाटतं. तर आता हे वारली चित्रकार जे चित्र काढतात किंवा चित्र रंगवतात यामध्ये जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर रंगाचा अतिशय कमी वापर केलेला आहे आणि रंगाचा कमी वापर करत असताना सुद्धा जास्तीत जास्त पांढरा रंग मात्र त्या चित्रामध्ये त्यांनी वापरलेला तुम्हाला दिसतो. तर आपल्याला इथं आदिवासी लोक चित्र काढताना नेमकं कोणकोणत्या साहित्याचा वापर करतात ते आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. तिथं दिलेलं आहे तुम्हाला की रंगाचा वापर करत असताना आपण जर एखादं चित्र काढत असताना आपण रंग बाजारातून विकत आणतो, पण हे लोक मात्र अगदी सहज उपलब्ध असलेल्या घरातल्या साहित्यातूनच ते रंग तयार करतात. त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिले की कशापासून हे आदिवासी लोक रंग तयार करतात. तर तांदळाच्या पिठाचा वापर करतात, त्यापासून पांढरा रंग तयार करतात. ते गेरू म्हणजेच एक मातट कलरचा रंग आहे. काजरी म्हणजे दिव्याभोवती आलेली काजरी, काळा कलर तयार होतो. हळदीपासून पिवळा तयार होतो, कुंकू लाल तयार होतो आणि रंगीत फुले, जेवढी वेगवेगळ्या प्रकारची रंगीत फुले असतील त्याच्यापासून वेगवेगळे कलर ते तयार करतात. आणि झाडाचा चीक याचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करतात. आता चित्र काढण्यासाठी हे आदिवासी लोक आपण जसं रफ स्केच तयार करतो तसं मात्र यांच्याकडे रफ स्केच वगैरे हे तयार करत नाहीत. तर सुचतील तसं ते आकार ते गुंफत जातात. रोजच्या जीवनातील आता त्यांच्या चित्राचं निरीक्षण जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रामध्ये जास्तीत जास्त त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकार आहेत. आणि या चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते त्या उभ्या रेषेला ते आपलं शरीर मानतात. आणि त्यांच्या चित्रातील झाडे पहा की वारली चित्रकार ही झाडं रंगवताना नेहमीच मुळाकडून शेंड्याकडे रंगवतो. अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते. आता आपण चित्र काढत असताना आपल्याकडे पद्धत आहे की वर शेंड्याकडून आपण खाली येतो, पण यांच्याकडे तशी पद्धत नाही की मुळाकडून शेंड्यापर्यंत शेंड्याकडे रंगवण्याचा प्रयत्न करतात. अगदी अन्य चित्रकार झाडं काढताना त्याच्या नेमकी उलट म्हणजे वरून खाली रेषा काढतात. वारली लोकांच्या मते मात्र हे चुकीचं आहे. ते असं म्हणतात की खाली भूमीकडे जाणारे आयुष्य म्हणजे ते मृत्यूकडे नेणारे आहे, नकारार्थी जीवन आहे. आणि भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उदयोन्मुख जीवन असते. आता तुम्हाला स्वाध्यायामध्ये एक प्रश्न आहे की वारली चित्रकार झाडे कशी रंगवतात. तर वारली चित्रकार झाडे रंगवताना नेहमीच ती मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतात. त्यातून सहज झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते आणि ते जीवन म्हणजे सकारात्मक जीवन आहे, जगण्याचा सकारात्मक जीवन म्हणतात. आणि वरून शेंड्याकडून भूमीकडे येणारे जे जीवन आहे ते नकारात्मक जीवन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पहा आता यांच्या चित्रामध्ये यांचे धार्मिक विधी, नृत्य, सण, उत्सव या सगळ्याचा उल्लेख तुम्हाला या चित्रामध्ये दिसतो रेखाटलेला. तर यांच्याकडे लग्न प्रसंगी झोपड्या रंगवण्याची एक पद्धत आहे, पण या झोपड्या रंगवताना अगोदर चौक काढला जातो. चौक आपल्या हिंदू धर्मामध्ये पाहतो आपण, चौक काढणे म्हणजे एखादा कपडा टाकतो आपण, त्याच्यावरती चौकोनी आकारामध्ये तांदूळ वगैरे टाकले जातात, त्याला आपण चौक काढणे असं म्हणतो. अशाच प्रकारचा यांच्याकडे पण या आदिवासी जमातीमध्ये लग्न प्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. धार्मिकदृष्ट्या या चित्राला मात्र त्यांच्याकडे खूप मान दिला जातो की ज्यावेळेस कोणाच्या तरी घरी लग्न असेल तर त्याच्या अगोदरच्या दिवशी एक 7-8 स्त्रिया मिळून हे चित्रण पूर्ण करतात.
आणि त्या दिवशी या भित्तिचित्र चितारण्याचं काम या 7-8 स्त्रिया करत असतात. या 7-8 स्त्रियाला एक नाव दिलेलं आहे त्यांच्या जमातीमध्ये, धवलेरी स्त्रिया असंही म्हटलं जातं. आणि या स्त्रियांना आदिवासी या स्त्रियांना त्यांना कोणत्याही गावात पाचारण केले जाते. पाचारण केले जाते म्हणजेच काय, त्यांना बोलवले जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो आणि त्या दिवशी ही भित्तिचित्रे चितारण्याचे काम केले जाते. वारली संस्कृतीमध्ये भित्तिचित्रातील रेषाकृतींना आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहेत. आता तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल बघा, पांढऱ्या रंगाचं चित्र दिसतंय आणि या चित्राचं निरीक्षण जर तुम्ही बारकाईनं केलं तर या रेषाकृती ज्या आहेत त्यांच्या ते आगळं वेगळं त्यांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे. वारली चित्रकार भौमितिक आकाराचे चित्र काढत असतात. भौमितिक आकार म्हटलेला आहे, परंतु कुठल्याही शाळेत त्यांनी शिक्षण घेतलेलं नाही आणि ते आकार शिकलेले नाहीत. तर त्यांनी शिक्षण कुठं घेतलेलं आहे, निसर्गाच्या सानिध्यात राहून ते शिक्षण घेतलेलं आहे. तर निसर्गाचं बारकाईने निरीक्षण केलेलं आहे आणि त्या निसर्गात असणारे झाडं, वेली, पशु, पक्षी अशा वेगवेगळ्या आकारावरनं ते आकार ते शिकलेले आहेत. तर आता इथं पुढच्या परिच्छेदामध्ये आपल्याला दिलेलं आहे त्यांनी की गोल आकार काय पाहून त्यांनी तो गोल आकार शिकलेले आहेत, त्रिकोण कसा शिकलेले आहेत, चौकोन कसा शिकलेले आहेत, नंतर अंडाकृती आकार कसा त्यांनी घेतलेला आहे, बाक व वळणं कशाच्या आकारातून ते शिकलेले आहेत, हे आपल्याला पुढच्या परिच्छेदात त्यांनी सांगितलेले आहे. चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून चंद्राचा आकार गोल आणि वाटोळ्या आकारातून त्यांनी गोल शिकलेला आहे. त्याचा आकार पाहिला आहे आणि त्यांनी तो गोल आकार शिकलेला आहे. त्यांना माहीत देखील नाही की या गोलाला वर्तुळ म्हणतात, परंतु तो आकार पाहून हे आकार शिकलेले आहेत. त्याने त्रिकोण गोल पानाच्या आकारातून त्याने त्रिकोण व अंडाकृती आकार घेतले आहेत. झाडाच्या पानाचा जो आकार आहे त्या आकारातून त्याने त्रिकोण आणि अंडाकृती आकार घेतलेले आहेत. तर पाकळ्या आणि फांद्याच्या आकारातून झाडाच्या फुलाच्या पाकळ्या आणि फांद्याच्या आकारातून बाक आणि वळणे घेतलेली आहेत. आता इथं बाक म्हणजेच काय, वाकडेपणा. चंद्रकला व इंद्रधनुष्य, चंद्रकला आणि इंद्रधनुष्य यातून त्यांनी कमान व अर्धवर्तुळ पाहिले आणि पक्ष्यांच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याची निरीक्षणाने समांतर व उभे आडवे रेषांचे आकार तो शिकलेला आहे. पहा, निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यानं काय काय पाहून कोणते कोणते आकार शिकले ह्या प्रत्येक आकार या चित्रामध्ये तुम्हाला दिसते. की अर्धवर्तुळ चंद्रकला व इंद्रधनुष्यातून त्याने कमान अर्धवर्तुळ पाहिलं, पक्षाच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याचं त्याने निरीक्षण केलं आणि समांतर व उभ्या आडव्या रेषांचे आकार तो शिकला. जवळजवळ असलेले आकाशातले 5 तारे त्यानं पाहिले आणि ते एखाद्या रेषेनं जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्यानं पंचकोन शिकलेला आहे. पंचकोन म्हणजे 5 कोन असलेली एक आकृती, तुम्हाला गणितामध्ये माहीत आहे. अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली. त्याचं निरीक्षण केलं आहे त्यानं निसर्गामधल्या झाडांचं, वेलीचं, अगदी त्यामुळं त्याच्या निरीक्षणातून त्यानं हे वेगवेगळे आकार मात्र तो शिकलेला आहे. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची, आता यांना निसर्गपूजक म्हटलं जातं. निसर्गाच्या सानिध्यात राहिलेला हा समाज आहे, म्हणून निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्राकृतीतून प्रकट करण्याची त्याची ही कला विचार करण्यासारखी आहे. त्यानं जे पाहिलेलं आहे ते समजून घेतलेलं आहे आणि ते जे पाहिलेलं आहे ते चित्राद्वारे त्यानं प्रकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची कला खरोखरच विचार करण्यासारखी आहे. आता वारली चित्रकला जर पाहिली तर आता वारली समाजापुरती ही मर्यादित नाही, तर आता ही समाजाच्या बाहेर सुद्धा पडलेली आहे. तुम्ही शाळेमध्ये जर पाहिलं तर बघा, आपल्या शाळेच्या भिंतीवर सुद्धा बऱ्याच भिंती वारली चित्रकलेनं रंगवलेल्या आपल्याला दिसून येतात. तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. आजकाल जर आपण पाहिलं तर टी-शर्ट असेल, साडी, कुर्ता, बेडशीट्स, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेट कार्ड यावर वारली चित्रकला आपल्याला रेखाटलेली दिसते. अगदी घराच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेच्या मोठ्या प्रमाणावर वापर झालेला दिसतो. आता वारली चित्रकला ही वारली समाजापुरती मर्यादित न राहता किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता हिची मोहर मात्र देशभरातच नव्हे तर परदेशात सुद्धा हिचा ठसा उमटलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे या आदिवासी जमातीतील एक वारली चित्रकला या चित्रकलेचा आपण या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे की निसर्गाशी नाते जोडणे व जीवनाकडे सकारात्मकतेने पाहणे हे वारली चित्रकलेचं वैशिष्ट्य आपण या पाठामध्ये पाहिलेलं आहे.